सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थरकुडे अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सब बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या चॅप्टर पाहणार आहोत. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण मॅटरचं बघितलं होतं. मॅटर म्हणजे काय ते बघितलेलं. त्याचं प्युअर आणि मिक्सचर या दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. ओके, तर प्युअरला पण आपण कशा प्रकारे क्लासिफाय करणार आहोत ते पाहणार आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला मॅटर आणि प्युअर आणि मिक्सचर हे दोन्ही व्हिडिओ समजून घ्यावं लागेल. ते डिस्कस केलेले आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये अँड मी ते कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे. तर ते व्हिडिओ पहिले पाहून घ्या, मग तुम्हाला इलेमेंट आणि क्लासिफिकेशन समजेल. ओके, इलेमेंटचं तर प्युअर सबस्टन्स आपल्याला माहिती आहे इलेमेंट आणि कंपाऊंडमध्ये क्लासिफाय होतं. मी हे जरा वरती लिहितो. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय केलेलं आपण मॅटर केलेलं क्लासिफाय दोन प्रकारे केलेलं आहे. कुठलं आहे? मिक्सचर आणि दुसरा कुठला होता? प्युअर. ओके, आणि प्युअर पण क्लासिफाय केलेलं आहे इलेमेंट आणि कंपाऊंड. ओके, सो व्हॉट इज मीन बाय इलेमेंट? इलेमेंट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय इलेमेंट? इलेमेंट का असतो? सो इलेमेंटला तुम्ही फर्दर वेगळं करू शकत नाही. वी कांट सेपरेट आउट, वी कांट ब्रोकन इंटू सिम्पलर फॉर्म. दॅट इज कॉल्ड ॲज इलेमेंट विच कांट फर्दर सेपरेट, कांट सेपरेट इट into simpler form. एक्झाम्पल काय दिसतं की इलेमेंटचं? तुमच्यासोबत आले किती इलेमेंट आहेत? कोण 10वीला शिकलं ते इलेमेंट म्हणजे काय? यस, किती आहेत? 118. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. 118 इलेमेंट आहेत. किती आहेत एकूण इलेमेंट? क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट चॅप्टर नंबर 2 10th स्टँडर्ड झालेले आहेत, पण तुम्ही लॉकडाऊनमध्ये काय वाटत दिसत नाही स्टडी केलेला. क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. ते इलेमेंट किती आहेत? 118 इलेमेंट आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, दीज आर द इलेमेंट्स. ओके, विच कांट फर्दर सेपरेट इट. त्यांना वेगळं करू शकत नाही असे काय असतात इलेमेंट. ओके, आता कंपाऊंड पाहणार आहोत. कंपाऊंड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड? जेव्हा ए आणि बी ॲड केलं कशाने तर तयार होत असेल ए बी. पण ए आणि बी कशा प्रकारे ॲड केलेले? डेफिनाईट प्रपोर्शन. व्हॉट वी कॉल ॲज प्रपोर्शन किंवा फिक्स प्रपोर्शन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर प्रपोर्शन म्हणजे काय? तुम्ही 10वीला शिकलात ना, A:B, C:D रेशोमध्ये. म्हणजे हे जे 20 घेतले असतील ते जे 30 घेत असेल तर प्रपोर्शन किती होईल तुमचा? हे जे 20 घेतलेत बोल, हे जे 30 घेतले तर प्रपोर्शन किती होईल? डिव्हिजन घ्यावी लागते ना प्रपोर्शनला. प्रपोर्शन मीन्स वाट? रेशो घेतो आपण, डिव्हिजन घेतो. तर डिव्हिजन काय येते प्रत्येक वेळेस? 2:3. म्हणजे ए बी बनवायचा असेल तुम्हाला तर ए आणि बी 2:3च्या प्रमाणामध्ये घ्यावं लागेल. याचा अर्थ काय आहे की ए जर तुमचा 40 घेतला असेल तर बी किती घ्यायला पाहिजे तुम्ही? ए 40 घेतलं तर बी किती घ्यायला लागेल? प्रपोर्शन काय? 2:3. किती घ्यावं लागेल? ए जर 40 घेतला तर बी किती घ्यावं लागेल? 50 घेतलं तर किती येईल? 2:3 येईल का? किती येईल? 60 घ्यावा लागेल. किती घ्यावं लागेल? 60. म्हणजे ए 40 असेल तर बी किती असेल? 60. तेव्हा तुमचं ते ए बी तयार होईल. हे प्रॉपोर्शनमध्ये थोडंसं जरी बदल केला तरी तुमचा कंपाऊंड तयार होत नाही. ओके, कंपाऊंड म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा जास्त इलेमेंट्स एकत्र ॲड केलेले असतील, पण कशा प्रकारे? फिक्स प्रपोर्शनने ॲड केले असतील तर तुमचा ते होणारा सबस्टन्सला काय बोलणार तुम्ही? कंपाऊंड. बेस्ट एक्झाम्पल काय आहे स्टुडंट? इथे काय आलं? 2:3 ना. बेस्ट कंपाऊंड काय तुमचा? H2O. तुम्ही देऊ शकता.
NaCl. ओके, हे सगळे काय आहेत? कंपाऊंड. HCl, NaCl, वॉटर, H2O, CO2, कार्बन डायऑक्साइड आहे. These are the compound. Okay, everybody understood? So elements and compound we will classify. Okay, मग तुम्ही मला सांगा, कंपाऊंडचं पुढे इलेमेंटचं क्लासिफिकेशन तुम्ही 10वीला शिकलेला आहात. कोणाला माहिती आहे का कशा प्रकारे इलेमेंट क्लासिफाय करतो? मग पहिले आपण इलेमेंटबद्दल बघू, नंतर कंपाऊंडबद्दल बघू. ओके, फर्स्ट वेल क्लासिफाय इलेमेंट. हे रफ करतो, चलेगा ना? बघा काय आपलं चाललेलं आता, इलेमेंट ना. इलेमेंट 3 प्रकारे क्लासिफाय होतो. तुम्हाला माहिती आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. काय? यस, मेटल. यस, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. ओके, मेटलॉइड्स, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. आता मला सांगा, मराठी मीडियमचे असेल तर त्याला काय बोलतात? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. मेटल मीन्स व्हॉट इज मीन बाय मेटल? मेटलच्या काय प्रॉपर्टीज आहेत की त्याच्यातून पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. ओके, मेटल म्हणजे काय? असे सगळे सबस्टन्स की ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. फिजिक्समध्ये त्याला बोलतात गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हॉट यू कॉल्ड ॲज? कुठले गुड कंडक्टर आहेत रे इलेक्ट्रिसिटीचे? कुठले आहेत? कॉपर, तांब, इलेक्ट्रिसिटी पास होते ना. लोखंड, अजून ॲल्युमिनियम, सोन्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते. पण असं समजू नका की सोन्यामध्ये वापरत नाहीत. सोनं जर तुम्ही केबलच्या वायरमध्ये वापरलं तर ती वायर गायबच होईल डायरेक्टली. सोनं जर तुम्ही सोन्याची तार वापरली ते इलेक्ट्रिसिटीसाठी किती महागात पडेल, आहे का नाही? आता तुमचं म्हणणं आहे की सोनं का ना वापरत? सोनं कसं वापरून चालेल? सोनं वापरलं की ते वायरच दुसऱ्या दिवशी गायब होईल. ओके, काय कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, सिल्वर, गोल्ड. these are the metals. Okay, so what is the characteristics of the metal? मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हॉट वी कॉल्ड ॲज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड प्रॉपर्टी काय मेटलची? गुड कंडक्टर ऑफ, इथं काय हीट पण लिहितो आणि इथे इलेक्ट्रिसिटी लिहितो. ओके, काय आहे? गुड कंडक्टर ऑफ हीट ऑल्सो ॲज वेल ॲज गुड कंडक्टर ऑफ, म्हणजे त्याच्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत करंट पण जातो आणि हीट पण ट्रान्सफर होतो. ओके, हां, डाऊट आहे याच्यामध्ये काय? हां, दुसरं आहे नॉन मेटल्स. सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन मेटल? कशाला बोलतात नॉन मेटल्स? हां, काय? प्लास्टिक, रबर, अजून फायबर, हां, लाकूड. सगळ्यात मोठा नॉन मेटल लाकूड. ओके, सो आपण काय बघणार आहोत? नॉन मेटल. सो नॉन मेटल कुठले कुठले आहेत सांगा बरं. याच्यामधून काय बॅड कंडक्टर असतात. कॅरेक्टरिस्टिक्स काय? बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, एक्झाम्पल तुम्ही वूड देऊ शकता, लाकूड, अजून फायबर, रबर. these are the non metal. Okay,
And next one is the metalloids. What is mean by metalloids? मेटॉलॉइड्स म्हणजे काय? माहिती आहे कोणाला? पिरियॉडिक टेबल पाहिला आहे 10th त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस इलेमेंट होता, त्याचं नाव होतं, ती झिगझॅग लाईनमध्ये असायचा, त्याचं नाव होतं सिलिकॉन जर्मेनियम. These are the metalloids. So what is mean by metalloids? The substance which pass the electricity at some temperature. काही विशिष्ट टेम्परेचरला ते कंडक्टर म्हणून काम करतात, काही टेम्परेचरला ते बॅड कंडक्टर म्हणून काम करतात. दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये असतात. मेटलच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि ओके. एक्झाम्पल तुम्हाला काय देऊ शकतो? सिलिकॉन जर्मेनियम. कुठं वापरतो माहिती आहे का सिलिकॉन जर्मेनियम? तुमची जी सेमी कंडक्टर डिव्हाइस आहेत, म्हणजे मोबाईलची जे ICs, ओके, कम्प्युटरचं जे आहेत ना हार्डवेअर, सॉफ्टवेअरचे हार्डवेअरचे पार्ट, त्याच्यामध्ये सिलिकॉनची चिप असते. मग आता तुम्ही तर बोलता ते मेटल नाही आहे, तर ते मेटलसारखं काम करतं. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलचे दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये असतात, पण ते टेम्परेचरनुसार ते बदलले जातात. ओके. इवन इलेक्ट्रिसिटी जेवढे जे इलेक्ट्रॉनिकचे पार्ट आहेत त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरमध्ये या सिलिकॉन जर्मेनियमचा वापर होतो. तुम्ही जर चिप बघितले मोबाईलची चिप जरी बघितली त्याच्यामध्ये पण सिलिकॉन असतो. इवन तुमची हार्डवेअरचा असतो मदरबोर्ड, त्या मदरबोर्डवर पण सिलिकॉन असतो. अंडरस्टूड? So we will classify element as a metal, non-metal and metalloids. Okay. Thank you for watching this video. In next lecture we will discuss the compound. Okay. Thank you for